Friends, today we will learn 5th standard chapter 2 number work. Chapter 2 number work, in which we solve the problem set 3. आपण काय करणार आहोत? चॅप्टर नंबर 2 नंबर वर्क मधील आज काय करणार आहोत? प्रॉब्लेम सेट 3 सोडवणार आहोत. त्या अगोदर मी काय करणार आहे, याच्यामध्ये आपल्याला जे क्वेश्चन येणार आहेत ना, त्या अगोदरचे टॉपिक तुम्हाला क्लिअर करणार आहे. काय दोन टॉपिकवरच क्वेश्चन आहेत. रीडिंग 6 डिजिट नंबर, रीडिंग 6 डिजिट नंबर. आपण बुक मधलंच एक्झाम्पल पाहू. ओके, फर्स्ट काय आहे, कसं वाचायचं हे आपण पाहणार आहोत. 6 अंकी नंबर कसा वाचायचा आहे त्याला कसं वाचतो आपण? 2,35,705. आता हे तुम्हाला कसं वाचायचं हे मी शिकवते. ओके, आपल्याला हे माहिती आहे का? तुम्ही शिकला असाल इन प्रिव्हियस इयर्स, युनिट्स, टेन्स, 100, 1000. इथे किती असतं? 10,000. इथं लॅक. ओके, सगळं स्मॉलमध्येच लिहिलं आहे. 10,000 हे सगळं कॅपिटलमध्ये लिहायला हवं. आता आपण कसं असतो, इथपासून सुरू करतो आपण, बरोबर का? जितके घर आहेत तितके पुढं वाढवत जायचं. युनिट्स, टेन्स, 100. 3 अंकी संख्या जर असली, समजा 305 आहे, तर आपण ही कशी लिहिणार? इथं 5 हे युनिट्समध्ये, 0 टेन्समध्ये आणि 100 3मध्ये. मग याला कसं वाचतो आपण? 305. कसं वाचतो? 305, बरोबर का? 4 अंकी संख्या असेल समजा 3215, तर कशी येणार? 3215. कसं वाचतो आपण? 3215, बरोबर का? आता 5 अंकी संख्या जर असेल तर हिला कसं वाचणार आपण? 53,215. हिला कसं लिहितो आपण? इथं काय लिहितो? 5 1 2 3 आणि इथं 5. कसं येणार? 50. इथं 10,000 असतं, मग आपण याला काय म्हणतो? 53,000. एकत्रितपणे काय म्हणतो? 53,000. 5 हे 50,000 आणि हे 3,000. इथं 10,000 आहेत, मधला इथं 0 हे असतो, इथं काउंट करतो. मग काय येणार आहे? 53,215 असं वाचतो, बरोबर का? आणि याच्याच जर पुढे आपण अजून एक जर नंबर लिहिला तर काय? समजा 2 लिहा, तर किती येणार आहे? 2,53,215 असं याच्यामध्ये वाचायचं असतं. कळलं तुम्हाला हे? त्यासाठी काय लक्षात घ्यावं लागणार आपल्याला? किती पण अंकी संख्या वाचता येऊ शकते, याच्या पुढे फक्त अजून खरं वाढवत चालायची. तर 6 डिजिट नंबर फक्त आता त्याच्यावरती फोकस करा. इथं असतं युनिट्स, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक. ओके, तुम्हाला 5 अंकी संख्या तर वाचता येतात. 5th डिजिट नंबर यू कॅन रीड. देन वी सी हाऊ टू रीड 6 डिजिट नंबर. ओके, आता इथं काय? 2,35,705. मग ही कशी लिहिणार आपण? 5. तिथे युनिट्स किती आहेत? 5. टेन्स किती आहेत? 0. इथं काहीच येणार नाही. 100 किती आहेत? 7. 1000 किती आहेत? 5. 10,000 किती आहेत? इथं 30 आहेत ना. 30 म्हणजे किती? 3. आणि लॅक्स किती? 2. मग कशी वाचणार ही संख्या? 2,35,705. कळाली? कळालं कसं रीड करायचंय? यावरच प्रॉब्लेम सेटमध्ये पहिला क्वेश्चन आहे. आता सेकंड नंबरची कशी आपण फक्त जस्ट रीड करू. ही पण कसं येणार? कशी वाचायची? 8 lakhs. इथं आता 1000 किती आहेत? 0. 8 lakhs डायरेक्ट 363. 8 lakhs 363. हिला कसं म्हणणार? ही कशी लिहिणार? हिला कसं लिहायचंय? 35,705. ही कशी वाचली आपण? 2,35,705. आणि कसं वाचायचं हे तुम्हाला मी इथं सांगितलंय.
ओके. 2 lakhs इथं 10,000, इथं 1000, इथं 100 टेन्स युनिट्स ह्यानुसार. आता इथं पण आपण तसं करू, तसं लिहू, फक्त समजून घेण्यासाठी लिहू. किती येणार? लॅखच्या याच्यामध्ये किती आलं? 8 lakhs. इथं काय 1000, दोन्हीकडे पण 0 0 आहेत, मग काय येणार? 8 lakhs. 1000ला आपण म्हणणारच नाहीत. 8 lakhs डायरेक्ट 100. 8 lakhs 363. ओके. 8 lakhs 363. कळलं कशी रीड करायची? पुढे लिहू. $8 lakh 363. ओके. आता तुम्ही बाकीच्या 2 संख्या रीड करू शकता. कोणती पण संख्या वाचू शकता तुम्ही, 2च काय. ह्या 2 कशा वाचायच्या कळ. आधी आपण वाचायचं कसं हेच शिकू आणि मग नंतर प्रॉब्लेम सेट सोडू. आता 3rd नंबरची काय आहे? 307899. कसं वाचायचं आहे? 3 lakhs. इथं काय आहे? 3 lakhs 7,000. इथं 10,000चा कप्पा किती? 0, पण 7 आहेत, मग किती? 3 lakhs 7,899. कळली? 4. आता इथं काय आहे? lakhs 9 lakhs, देन अगेन 1000 0 0 आणि 100 पण 0, मग याला कशी रीड करू शकतो आपण? 9,49. 9,49. कसं रीड करायचं कळलं तुम्हाला? कळलं नाही? कसं? लॅख, देन 10,000, 1000, 10,000, 1,000, 100, 100, टेन्स युनिट्स. ओके. कळलं ना? याच्यानुसार इथं किती? 9 lakhs 10,000 किती आहे तिथं? 0, 1000 0, 100 0 आणि 49. मग हिला कशी वाचतो आपण? फक्त 9 lakhs and 49. ओके. तर अजून एक पाहू. 5th नंबर काय आहे? सॉल्व एक्झाम्पल, म्हणजे आपल्याला शिकवताना टॉपिक एक्सप्लेन केलेला आहे, त्याच डिजिट आपण बघितले. 53735. याला कसं रीड करणार आपण? 5,30,735. कसं आहे ना? ह्या कॉलमनुसार 5 इथं 10,000मध्ये 3, 1000मध्ये 0, 735. मग याला कसं वाचणार? 5,30,000, 30,000, हे दोन्हीचं 1000 कॉमन. 30,000 इथं फक्त किती डिजिट येते लिहायचा? 30,735. कळलं? येतील वाचता. आता 6 डिजिट नंबर, कोणत्या पण 6 अंकी संख्या तुम्हाला वाचता येतील का? आता मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी संख्या काय आहे? 6 अंकी संख्यांचं वाचन. संख्या काय आहे? 2,35,705. तर तुम्हाला काय माहिती आहे? हे माहिती आहे ना? शतक, दशक, एक इथपर्यंत शिकलेलं असाल तुम्ही. 1000, 10,000, लक्ष. इथं किती? इकडून लिहिते यायचे 5 0 7 5 3 2. ही कशी वाचणार आपण? 2,35,000, 2,00,000, 3 5 किती? 35,705. 2,35,705. कळलं? कशी वाचणार? 2,35,705. कळलं? याच्यानुसार 2,35,705. आता 2 नंबरची संख्या, हिला कशी वाचणार आपण? 8 लक्ष. इथं किती आहे? 10,000 पण 0, 1000 पण 0, मग इथं पण 1000 बनणारच नाही, मग काय म्हणणार? 8 लक्ष 363. 363. 8 लक्ष 363. 8 लक्ष 363. कळ मराठीत कसं वाचायचं?
अजून एक पाहू फक्त. आता ही कशी वाचणार? इथं काय 10,000 हजार झिरो आहे, शून्य आहे, शतकच्या जागेवर पण शून्य. मग हिला कसं वाचणार आपण? फक्त 9,49,000. कसं? 9,49,000. कळालं? दोन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांना अक्षरी संख्या कशा वाचायच्या ते कळालं का? आता आपण कशा लिहायच्या ते पाहू. 6 अंकी संख्यांचे वाचन आपण शिकलोय. तर 6 अंकी संख्यांचे अंकात लेखन शिकू आणि त्यानंतर सोडू प्रॉब्लेम सेट. आता आपण काय पाहणार आहोत? रायटिंग 6 डिजिट नंबर इन फिगर्स. ओके, काय पाहणार आहोत आपण? 6 अंकी संख्या आपल्याला जर नंबरमध्ये जर असं जर लिहिलेलं असलं, लेखी जर दिलेली असेल तर ती फिगरमध्ये अंकात कशी लिहायची. ओके, तर फर्स्ट काय आपण सॉल्व एक्झाम्पल म्हणजे सॉल्व्स पाहतोय. पुस्तकामध्ये जे एक्सप्लेन केले तेच पाहतोय. 8,09,043. बरोबर, आपल्याला हा जो कॉलम आहे ना, हा डोक्यात फिट करून ठेवायचा आहे. किती पण अंकी संख्या असू द्या, 6 अंकी 7 अंकी जर झाल्या तर इथं फक्त अजून अलीकडे वाटतं. ओके, आता इथं काय सांगितलं आहे? 8 लाख. बरोबर का? 9,000 10,000ची इथं जागा आहे का? 9 आहे नुसतं. नाही 39 किंवा 32 असं नाही, म्हणजे 10,000 इथं किती आहे? 0. 1000 किती आहे? 9,000. 9 100 किती आहे? 0. 43 असं लिहायचं आहे. कळालं कसं लिहायचं आहे? आधी हा कॉलम आपल्या डोक्यात फिट ठेवायचा आहे. जर येत नसेल तर मग ही संख्या आपण कशी राईट करणार? 8,09,000. इथं किती? 10,000 किती? तिथं 0 आहे. इथं असं आहे का 39 29 असं आहे का? नाही, सिंगल आहे नुसतं 9. मग इथं काय येणार? 10,000च्या प्लेसला काय येणार? 0. देन 1000 किती आहे? 9. ओके, अगेन 100 आहे का इथं दिलेलं? 100 नाही. मग 100च्या प्लेसला किती येणार? 0. आणि पुढं काय? 43. तुम्ही काय करायला जाता? नाही तर 8 लाख दिसतंय असं लिहिणार. 8 9,009 आणि 43 असं होईल का? बरोबर, दॅट इज रॉंग. हे काय होणार? 8,943. त्यामुळं हे लक्षात ठेवायचं आहे. लॅक्स 10,000 1000 100 टेन्स युनिट्स. जर तुम्ही नाही तुम्हाला लवकर कळलं तर तुम्ही प्रत्येकाला असं आखून सुद्धा लिहू शकता. कोणी काही म्हणणार नाही. तुम्ही आन्सर शीटमध्ये पण असं लिहू शकता, जेणेकरून तुम्हाला लिहिता येईल, एकदम चुकणार नाही तुमचं. 8 लाख 10,000 0 होता. 1000 किती आहे? 9 100 0 43 असं आन्सर चुकूच शकत नाही. अशी मेथड हे करायची. ओके, आता सेकंड पाहू. अजून एक पाहू आणि डायरेक्ट मग प्रॉब्लेम सेट सोडू. ओके, 4,20,000 20,500. आता इथे किती आहे? 4 lakhs. लॅक्सच्या याच्यात 4 किती आहे? 20,000 आहे. किती आहे? 20,000. इथे किती येणार? 2,000 किती आहे तिथं? 0 आणि 100 किती आहेत? 5. आणि इकडे काय टेन्स युनिट्स काय आहे का? तर काहीच नाही. 500च्या पुढं 43 35 असं काही लिहिलं आहे का? नाही. मग हे कसं, याला कसं आपण रीड करणार? 42. एक मिनिट हा, कसं रीड करणार आपण याला? याला कसं रीड करायचं नाही, आपण राईट करायचं शिकतोय. बरोबर का? कसं राईट करणार? 4,20,500. कळलं? 4,20,500. आता पाहू प्रॉब्लेम सेट फॉर मराठी मीडियम स्टुडंट. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यासाठी काय? 4,20,500. कसं लिहिणार आपण? चार लक्ष 20,500. हे कॉलम सेम राहणार, फक्त याचं मराठीमध्ये आपण याला काय म्हणतो ते काय म्हणतो? याला एकक
दशक, शतक. इथं हजार, दशहजार आणि लॅक्स, लाख, लक्ष. मग इथं काय येणार 4,20,500. कसं लिहिणार आपण 4,20,500 कसं लिहिणार 4,20,500 असं लिहिणार डिजिटमध्ये 4,20,500. कारण 10 युनिट्स म्हणजे इथं काय दशक एकक किती आहे 0 0 0 0. कळालं. आता पाहू प्रॉब्लेम सेट. आता प्रॉब्लेम सेट 3 मध्ये आपल्याला काय करायचं आहे रीड द नंबर्स अँड राईट देम इन वर्ड्स. हे नंबर रीड करायचे आणि राईट करायचे इन वर्ड्समध्ये. तर एकूण 10 क्वेश्चन दिलेले आहेत, एकूण 10 सब क्वेश्चन दिलेले आहेत. तर आपण ते सोडूया. फर्स्ट काय 7,65,234. तर याला काय करायचं आपल्याला रीड तर आपण केला. कसा केला 7,65,234. ओके. मग राईट करायचे पुढंच लिहू कायच्या 7,200 हां सॉरी 7,65,200 and 34. 7,65,234. कसं रीड करायचं कळलं त्या कॉलमनुसार 7,65,234. नेक्स्ट सेकंड नंबर 4,73,225. 4,73,225. आता हे अँड मी असं अँड लिहिते, तुम्ही असं अँड लिहा. ओके. मराठीमध्ये कसं काय लिहिणार आपण याला 7,65,234. याला कसं लिहिणार आपण 4,73,225. याला कसं लिहिणार 3,27,001. 3,27,001. याला कसं लिहिणार मराठीमध्ये 8,75,375. आता आपण राईट करू. इथं किती येणार 3,27,001. इथं अँड 1 लिहिलं तरी चालतं. याला कसं लिहिणार 75,375. काल आपण कशानुसार लिहिलंय त्या कॉलमनुसार. कोणत्या युनिट्स, टेन्स, 100, 1000, 10,000 आणि इथं लॅक याच्यानुसार लिहिलं आपण. कसं 8,75,375. काल आहे राईट करायचं सोपं. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना लिहून द्यायचं आहे का 7,65,234, 4,73,225, 3,27,001, 8,75,375. आणि दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांना जर असं कॉम्बिनेशनमध्ये एकत्र दोन्ही माध्यमांचं जर सांगून जर व्हिडिओ लेंथी होत असेल तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा की लेक्चर सेपरेट बनवा. मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्याचं आपण तसं करूया.
आता नेक्स्ट पाहू क्वेश्चन. कळलं आहे कसं रीड करायचं. 7,65,234. बाकीचे सेम तसेच. 4,73,225. 3,27,001. 3,27,001. 8,75,375. नेक्स्ट पाहू. नेक्स्ट क्वेश्चन 5, 6, 7, 8, 9, 10 क्वेश्चन आहेत. तर फिफ्थ नंबर काय. 1,50,437. त्याला लिहायचे. राईट दे मीन वर्ड्स. 1,50,437 आहे ना. इसी सोपं आहे ना. जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही ना. 1,50,437. 6 नंबर. 2 लाख. फर्स्ट लेटर कसं लिहायचे. कॅपिटल. 2 लाख. इथं 10,000 0 आहे. फक्त किती आहे 3 आहे. 2,03,000. 100 and 74. हे 6,47,851. कसं 6,47,000 FOUR ना. 47,851. इथं 10,000 आणि 1,000 काय 0 0 आहेत. हे काय येणार 9 फर्स्ट लेटर कॅपिटल. 9,00,000 काय येणारच नाही 0 0 असल्यामुळे. 9,999. 999. कळलं. मराठी. 1,50,435. लिहिताना कसं लिहायचं. लाख आणि लक्ष एकच. काय लिहायचे. 1,50,435. 2,03,174. 6,47,851. 9,09,999. कळलं. आता पाहू 9 आणि 10 नंबर. 9 नंबर क्वेश्चन काय. 5,75,000. 100 किती इथं 0 10. आपल्याला काय करायचं आहे वर्ड्समध्ये लिहायचे. 5,75,000. 100 किती इथं 0. मग 100 येणार का नाही. मग काय लिहिणार आपण डायरेक्ट 5,75,000 and 10. ओके. इथं किती आहे 403,005. मग ही काय असं येणार 4,10,000 0 अगेन. पण 1,000च्या जागेवर किती आहे 3. मग काय येणार 4,03,000 अगेन. 100च्या जागेवर पण 0 आहे. 10च्या जागेवर पण 0 आहे. मग काय येणार फक्त 4,03,005. हां. आता ही संख्या आपण अक्षरात लिहिताना काय केलं. जिथं 0 होता तिथं आपण ते 1,000 10,000 किंवा 100 आपल्याला लिहिता लागलं नाही. पण आपल्याला जर संख्या अक्षरी असेल आणि ती जर अंकात लिहायची असेल, जर वर्ड्समध्ये असेल आणि ती जर आपल्याला डिजिटमध्ये लिहायची असेल तर काय करावं लागतं आपल्याला. जर हीच जर आपल्याला डिजिटमध्ये लिहायचं असलं तर कसं करावं लागलं असतं. 4,03,000 आहे तिथं. 10,000 आहेत का नाही. 33, 23, 21,000 असं आहे का नाही. नुसतं काय 3,000. मग इथं काय लिहावं लागलं असतं आपल्याला एक 0 आणि इथं 3,000. ओके. आणि इथं फक्त पुढं काय फक्त अँड 5 आहे. मग इथं काय 0 0 काय येणार आपलं. अँड 5 म्हणल्यावर किती 100 पण 0 आणि 10 पण 0. फक्त युनिट किती आहे 5.
लिहिताना अशी लिहावं लागली असती. पण डिजिटचं वर्ड्समध्ये करताना तिथं 0 आहे, आपण ते काय ते लिहितो का? असं लिहितो का? 4 लाख इथं 3000 100 0 आहे तर असं लिहितो का? 0 100 नाही लिहित. ओके, पण डिजिटमध्ये लिहिताना असं लिहावं लागतं, नाहीतर संख्याचं वाचन आणि ते संख्या चुकती. कळलं? क्वेश्चन नंबर फर्स्ट कळाला आहे. आता क्वेश्चन नंबर 2 पाहू मराठीमध्ये. कसं? 5,75,010 4,03,005. प्रॉब्लेम सेट 3 मधला आता पाहू क्वेश्चन नंबर 2. इथपर्यंत सगळ्यांना कळालं आहे. आता क्वेश्चन नंबर 2 काय आहे? रीड द नंबर्स अँड राईट देम इन फिगर्स. म्हणजे काय करायचं? आपल्याला अक्षरी संख्या दिलेल्या आहेत, ते आपल्याला अंकात लिहायच्यात. एकूण 6 सब क्वेश्चन आहेत. आता आपण 4 पाहू, बाकीचे 2 नंतर पाहू. तर फर्स्ट काय? 1,35,855. मग कसं करायचं सुरू? 1,35,855. किती आहे? 1,35,855. इथून सुरू करायचे. अगोदर लिहायचं आहे 1,00,000, नंतर 1000चे किती आहेत? 35,000, देन कॉमा, देन 100ची किती? 855. कळलं? आता मी एक क्वेश्चन मराठीवाल्यांना पण एक्सप्लेन करते. इथं काय असणार त्यांना? 1,35,855. बरोबर का? असं लेखी असेल तर मग ते पण कसं लिहिणार? असंच लिहिणार. लक्षचं किती आहे? 1,00,000 म्हटल्यावर इथं लिहिणार 1 किती? 35,000. मग हे काय लिहिणार? 35,000 आणि पुढं काय लिहिणार? 855. 855. कळलं? 1,35,855. आता सेकंड काय? 7,27,000. आता इथं लक्ष द्या. 7 लाख अगोदर काय करून घ्यायचं? 7 लाख तर आपल्याकडे दिलं आहे ना, 7 लाख कॉमा, नंतर काय? 27,000. 27,000 इथपर्यंतच दिलं आहे. पुढचं आपल्याला दिलं आहे का काय? 100 टेन्स युनिट्स दिलं आहे का? नाही. मग आपण इथपर्यंतच लिहायचं आहे का? अजिबात नाही. जे आपल्याला दिलं नाही तिथं काय करायचं? 0 0 0. नाही तर तसं जर वाचलं तर मग हे काय होईल? फक्त 727 होईल जर हे पुढचं लिहिलं नाही तर. मग जिथं ज्या प्लेटचे आपल्याला दिलेलं नाही तिथं काय करायचं? 0 0 0 लिहायचे. मग कसं? 7,27,000 आणि काय? 100 युनिट्स टेन्स काय आहेत? 0. थर्ड नंबर काय? 4 लाख लिहायचे. 4 लाख कॉमा 25,000 आणि 300 युनिट्स टेन्स काय? 0 0. 4,25,300. ओके. 4 नंबर 9,09,099. 9 लाख कॉमा 9,000 इथं 10,000 काय इथं? 0 आहे. फक्त काय? 9,000. मग काय येणार? 909. 9 लाख आणि 9,000 काय येणार? इथं किती आहे? 29 39 54 59 असं काय आहे का? नाही. म्हणजे इथं काय? फक्त 1000ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला, 10,000ची नाही. मग 9 लाख 9 आणि 10,000च्या जागेवर येणार 0. 1000च्या जागेवर येणार आता 9,000 99. 100च्या जागेवर अगेन काय दिलं आहे का? काय नाही. मग काय येणार? 0 आणि अगेन येणार 99. कळलं? 9,09,099. कशाला याच्यात कळलं संख्या? याच्यानुसार सॉरी कशानुसार लिहायच्यात? कोणत्या चार्टनुसार लिहितो आपण? युनिट टेन्स 100 10 100 आणि इथं लाख. बरोबर का? थांबा. 100,000 10,000 आणि लाख. ओके. याच्यानुसार संख्या लिहायच्यात. इथं किती होतं? 99 होतं. 99. 100 किती होता? 100 दिलं आहे का? नाही. 0 होता. 1000 किती होता? 9,000 होता. 10,000 दिलं का? नाही. 0 आणि लाख किती होता? 9. अशा ह्या कॉलमनुसार. पण आता तुम्हाला कॉलम आखून लिहिण्याची गरज नाही, तुम्ही तसं पण लिहू शकता. समजलं तुम्हाला? संख्या कशा लिहायच्यात त्या? हिच्याकडे लक्ष द्या. 9 लाख होतं लिहिलं आहे. बरोबर का? 9 लाख 9 कॉमा 9,000 होतं. 9,000 इथं 10,000ची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. असं आहे का? 29 39 आहे का? नाही. 39 असं आहे का? नाही. मग इथं काय? 10,000ची व्हॅल्यू किती? 0. ओनली काय? 9,000. मग काय लिहिलं आपण? फक्त 9. ओके. अगेन काय? 9,000 नंतर इथं 100 दिलं आहे का?
डायरेक्ट काय लिहिलं आहे 99. मग 100च्या प्लेसला काय लिहिणार 0 आणि 99. अंडरस्टँड. नेक्स्ट आता 5 नंबर क्वेश्चन काय आहे. 7,49,362. 7 लाख म्हणलं एक कॉमा 7,49,000 किती 49,000 ओके कॉमा 7,49,000 इथपर्यंत लिहिलं. अगेन 362 किती यायचे 7,49,362. आता 6 नंबर एक्झाम्पल काय 8 लाख. आता इथं काय दिलं फक्त 8 लाख. नुसतं असं लिहायचं का 8 नाही 8 लाख. 8च्या पुढे किती येणार काय 10,000 0 1000 0 100 0 युनिट्स 0 आणि ते 10 0 युनिट्स 0. 8 लाख आहे का 6 डिजिट नंबर झाला का आपला. 1 लाखावर किती शून्य असतात 5 शून्य. 8 लाखावर किती पुढचे 5 शून्य. कळालं आता. क्वेश्चन नंबर 2 कळाला आहे. आता पाहू क्वेश्चन नंबर 3. देन प्रॉब्लेम सेट 3 एंड. आता क्वेश्चन नंबर 3 काय आहे. मेक 5 6 डिजिट नंबर. काय करायचं आहे मेक 5 6 डिजिट नंबर बनवायचे नाहीत. आता आपल्याला 5 आणि 6 अंकी नंबर काय मेक 5 6 डिजिट नंबर. आपल्याला काय करायचे आहे 5 6 अक्षरी संख्या बनवायच्यात. म्हणजे किती 5 बनवायच्यात 6 अक्षरी संख्या 5 6 डिजिट नंबर्स. each time using any of the digit 0 to 9 only once. 0 to 9 अंकामधले 0 to 9 मधले अंक वापरून काय करायचे आपल्याला 6 अंकी 5 संख्या बनवायच्यात. ओके आणि काय करायचं 0 to 9 डिजिट्स काय करायचं ओनली वन्स यूज करायचं. क्वेश्चन कळायला सगळ्यांना काय करायचं आपल्याला 6 डिजिट नंबर तयार करायचे आहेत. किती 5 1 2 3 4 5 फ्रॉम कशापासून 0 to 9 पासून 0 1 2 3 4 5 6 7 8 9 यातल्या संख्या उचलायच्या नंबर तयार करायचा. फर्स्ट आपण 1 घेऊ 1,20,345. सेकंड 2 लाख काही पण तयार करा तुम्ही 56,812. आता 3,57,321. 4 लाख घेण्यापेक्षा आता आपण लिहू 9,54,612. आणि आता घेऊ 5,67,434. अशा आपण किती पण संख्या तयार करू शकतो कळलं. ओके व्हिडिओ जर आवडत असेल जर शिकवलेलं समजत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.